वेळात पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेनं मतमोजणीसाठीची तयारी आता आधीच पूर्ण केलेली आहे आणि 23 ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे. तर यावेळी मतमोजणी उशिरा सुरू होणार आहे आणि या मतमोजणीकडे सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय. मतमोजणीसाठी पाडू यंत्रणा प्रथमच वापरण्यात येणार आहे, त्यामुळे या यंत्रणेविषयी राजकीय पक्षांनी संशय व्यक्त केलेला आहे. मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार याचं चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. खरं तर मुंबई ही जी महत्वाची महापालिका आहे त्यावरती सत्ता राखण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी तशी तयारी केली होती. तर दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत ट्विट सुद्धा केलंय. पाहूया. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आपण ट्विट बघतोय. गेले 15 ते 20 दिवस राज्यात महापालिकांचा धुरळा सुरू होता आणि 29 महापालिकांमधील नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतलेला आहे. राज्यातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी आहे, अशी एक्सपोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. भाजप आणि महायुती कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम केलेले आहेत आणि प्रचार कार्यात झोकून दिलं, त्यांचेही मनपूर्वक आभार आणि सलाम. तर राज्यातील